लेकिन ये फिल्म वही बना सकता है जो ये जिंदगी जिया है। कितना भी सीख, शेवट हाथ में खराटा जाने वाला है। जैसे आप एक फिल्म है ना, हाँ, सिनेमा हॉल में चल रही है, 12th फेल। विनोद की जर्नी उससे कहीं कम नहीं है। कहाँ से आया, कैसे आके खड़ा होके उसने अपनी फिल्म बनाई, फिर उस फिल्म को रिलीज कराने में समय लग गया। भाई देखो, इतना टाइम लग गया। ये दोनों हमारे जो बच्चे हैं अभी, ये दोनों श्रवण सिनेमासाठी वजन कमी केलं होतं, आता परत वाढलंय. आता ती वजन का वाढलंय? कारण नॅशनल भेटलं ना, मग वजन वाढणारच ना. भारी, एकदम भारी वाटतंय. फैंड्री में गुस्सा है, इस फिल्म में आशा है। बार्शीसारख्या एका छोट्याशा शहरातून आलेला एक पोरगा, तो इंजिनिअरिंग करण्यासाठी गेला. पण इंजिनिअरिंग अर्धवट सोडलं. वडील सफाई कामगार आणि त्या मुलाच्या डोक्यात अचानक कुठून तरी एक आयडिया आली, की आपण जे काही करतोय ते योग्य नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि त्यानं इतकं काही वेगळं करून दाखवलं, की थेट ती गोष्ट त्याला नॅशनल लेव्हलवरती घेऊन गेली. त्या युवकाचं नाव आहे किंवा त्या पोराचं नाव आहे विनोद कांबळे. विनोद कांबळे आणि अनुराग कश्यप सर आणि समर्थ आणि श्रवण आज आपल्यासोबत आहेत आणि आज या गप्पांचं निमित्त आहे ते म्हणजे कस्तुरी फिल्म, जी 8 तारखेला रिलीज होते. कस्तुरी सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे आणि आत्ता या सिनेमाचं रिलीजिंग होतं आहे. अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे यांनी तो सिनेमा प्रेझेंट केला आहे. तर याच निमित्तानं आपण त्यांच्याशी इथं संवाद साधणार आहोत. सर, शुरुआत में मैंने आपको विनोद के बारे में एक स्क्रिप्ट बताई है, तो इस पर ही एक फिल्म बन सकती है, क्या कहेंगे? नहीं, क्यों नहीं बन सकती? इसकी इसकी लाइफ की जर्नी ऐसी इतनी, मतलब जैसे आप एक फिल्म है ना, हाँ, सिनेमा हॉल में चल रही है, 12th फेल। विनोद की जर्नी उससे कहीं कम नहीं है। कहाँ से आया, कैसे आके खड़ा होके उसने अपनी फिल्म बनाई, फिर उस फिल्म को रिलीज कराने में समय लग गया, और अभी तक लगा हुआ है, लड़े जा रहे हैं। तो वो बहुत बहुत अपने आप में उसके ऊपर एक पूरी फिल्म बन सकती है। सही. और आपको ऐसा क्यों लगा कि कस्तूरी को प्रेजेंट करना चाहिए? वो तो फिल्म अपनी बात खुद कह देती है। जैसे क्या होता है ना, हम लोग बाहर से देखते हैं, लेकिन ये फिल्म वही बना सकता है जो ये जिंदगी जिया है। और क्योंकि तभी उसमें पोएट्री आती है और सिनेमा आता है। ये विनोद ही बना सकता है। हम लोग क्या ना, बाहर से देखते हैं। हमें जब फिल्म देख के हमें रियलाइज हुआ कि हम लोग नाले के बगल से भी गुजरते हैं ना, तो हम सबसे पहले नाक बंद कर लेते हैं। लेकिन कोई आदमी जो उसमें जीत जाता है, उसको सोच साफ करता है, जो हमको दिखाई नहीं देता कभी। हम लोग तो ऐसे लोग हैं जो कि हमारे बाथरूम में अगर टॉयलेट जाम हो गया तो ऊपर से वॉचमैन को चिल्लाते हैं, किसी और को चिल्लाते हैं, ब्लेम करते हैं सोसाइटी का पाइप खराब हो गया, किसको। हम लोग को तो आदत है ना। हम लोग को वो लोग नहीं दिखाई देते जो हमारी जिंदगी रोज चलती रहे आराम से। उसके लिए कई लोग जो है, जो रोज अपनी जान दांव पे लगाते हैं एक सिंपल सफाई का काम करने के लिए। मैनुअल स्कैवेंजिंग आज भी हमारे देश में होती है, लेकिन उसका रिपरकशन कहाँ तक जाता है हम सिर्फ उतना ही सोचते हैं। बट इस फिल्म को देख के लगता है रिपरकशन कितने जनरेशन तक जाता है। बच्चा जो स्कूल में पढ़ रहा है वो भी उससे अफेक्टेड है। और जिस तरह से इसने कही है बात, वो अपने आप फिल्म देख के फिर ऐसे लगती है यहाँ पे, और इतने सुंदर तरीके से कही है। और वही जब रंजन, पहले मेरे को उन्होंने रीच किया, मैंने रंजन को बोला आप देखो, तो रंजन ने बोला आप भी देखो। तो मैंने देखी, फिर मैंने नागराज को भेजी, और फिर नागराज और विनोद की बात हुई। हाँ, फिर मैंने कहा इस फिल्म को सबसे ज़्यादा ज़रूरत नागराज मंजुले की है। मैं कहा नागराज तुम जुड़ोगे, हम लोग को ये फिल्म दिखानी चाहिए लोगों को। तो हम लोग दोनों जुड़ के फिर चाहते हैं कि ये फिल्म लोगों तक पहुँचे। और ये देखो, इतना टाइम लग गया। ये दोनों हमारे जो बच्चे हैं अभी, ये दोनों
विनोद, ही खरं तर खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून इथपर्यंत आलो आहेत किंवा हा जो संघर्ष आहे तो अर्थातच इतका मोठा आहे की त्या संघर्षावरती जसं अनुराग सर म्हणाले तसा एक सिनेमा बनू शकतो. तर या प्रवासाबद्दल सांग. जसं अनुराग सर म्हणले की आपण जे काय जगतो किंवा आसपास बघतो तेच आपलं सिनेमात रिफ्लेक्ट होतं किंवा कुठल्याही कलाकृतीमध्ये कविता असेल किंवा आपण लेखक म्हणून. तर मला जेव्हा सिनेमा करायचं असं ठरलं माझ्या डोक्यामध्ये आलं तेव्हा असं वाटलं की आपण सिनेमा केला तर आपण जे काय लहानपणीपासून बघितलं आहे, जे साफसफाईचं काम असेल किंवा ते दिली जाणारी वागणूक असेल त्या कामगारांना, तर म्हटलं ही फिल्म फक्त माझ्या पुरतीत मर्यादित नाही राहिलेली आत्ता. त्या प्रत्येक मुलाची आहे जो मुलगा ते जगतोय. म्हणजे आता आपण बोलत असताना पण अशी बरीच मुलं आहेत ते काम करत असतील. ते मॅन्युअल स्कॅव्हेजिंग असेल किंवा चहाच्या कॅन्टीनवर काम करत असतील, वीटभट्टीवर काम करत असतील. मला वाटतं हे प्रत्येक त्या मुलाची आहे जो मुलगा त्याचं स्वप्न शाळा शिकण्याचं सोडून तो आउट ऑफ द वे जाऊन कुठेतरी काम करतोय, कुठल्या तरी कामात गुंतलाय तो. अशा त्या प्रत्येक मुलाची गोष्ट आहे ही फक्त माझी किंवा सनीची नाही आहे. तर मला वाटतं की हे पोचवण्यासाठी अनुराग सर असतील किंवा नागराज सर असतील यांनी मला ती मदत केली किंवा सपोर्ट आणि बेस्ट विशेष मला मिळाल्या. त्याच्यामुळे मी त्यांचा खूप आभार आहे की त्यांनी हा सिनेमा सपोर्ट केला आणि हा आता लोकांसमोर येतोय आणि मला याचा खूप आनंद आहे. 8 तारखेला हा सिनेमा येतोय. ज्यावेळेस सिनेमाला अवॉर्ड मिळाला किंवा सिनेमा बनत होता त्यावेळेस हे दोघंजण खूप लहान होते. म्हणजे अगदी आता हा तर इतका मोठा झालाय आणि त्याला दाढी आली आहे. समर्थ फर्स्ट इयर और सेकंड इयर. तर समर्थ म्हणजे कसा हा जो काळ होता हा कसा आयुष्य बदलले नेमकं? बरंचसं बदललं आहे की म्हणजे लॉकडाऊन मेजर पार्ट जो होता म्हणजे त्या काळात बरेच फेस्टिवलमध्ये फिल्म जात होते, सिलेक्शन होत होतं, अवॉर्ड भेटत होते आणि लॉकडाऊनच्याच थोडं त्या काळामध्ये नॅशनल अवॉर्ड भेटलेला. तर ती जी फिलिंग होती ना त्यावेळेसची ते म्हणजे खूप भारी होते. आणि आता फायनली रिलीज होते, अनुराग सर असतील किंवा नागराज सर असतील ते हेल्प करतात. तर भारी वाटतं एकदम, म्हणजे काय सांगावं काय कळत नाही. पण आनंद वाटतो की लोकांना आता ट्रेलर टीजरमधून फिल्म बघताना आवडते त्यांना आणि आता 8 तारखेला रिलीज झाल्यावर नक्कीच आवडेल त्यांना. श्रवण सिनेमासाठी वजन कमी केलं होतं, आता परत वाढलंय. आता ते वजन का वाढलंय कारण नॅशनल भेटलंय ना, मग वजन वाढणारच का? भारी एकदम भारी वाटतंय. असं माझं वजन पण वाढलंय आणि मित्र कसं असं सामाजिक वजन वाढलं. हां असं पण नॅशनल आम्ही म्हणजे खालच्या पातळीवरून डायरेक्ट नॅशनल लेवलला उडी मारली. आम्ही ज्यांचे पिक्चर बघायचे अनुराग सर असेल किंवा नागराज सर आज त्यांच्यासोबत उभा आहे. म्हणजे इतकं भारी वाटत आहे. त्या मानाने पण वजन वाढलं एक नंबर असं वाटत आहे. आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळं पहिली पिक्चर म्हणजे थिएटरला येतो आणि तो लोकांना आवडेल ही अपेक्षा करतो. कारण टेलर आणि ट्रीजर ह्यानं म्हटल्याप्रमाणे लोकांपर्यंत पोचतो आणि आम्ही जो संदेश द्यायचा आहे तो लोकांपर्यंत पोचल आणि म्हणजे आमचं 100% काम झालं आहे असं आम्हाला वाटतंय. म्हणजे आम्ही केलेलं. क्या बात है सर. जैसे कि पहले उल्लेख हुआ कि नागराज मंजुले आपके और आपने ये साथ में फिल्म को प्रेजेंट करने का ये किया. जब ट्रेलर आया है तो आपने फैंड्री भी देखी है, फैंड्री के बारे में आपने बात भी की है. जब आपने ट्रेलर देखा तो कुछ समानताएं उसमें दिखाई दे रही है. तो अलग क्या है और समानताएं क्या है ऐसा लगता है आपको फैंड्री और? फैंड्री में गुस्सा है, इस फिल्म में आशा है. बहुत मेरे लिए वो डिफरेंस है दोनों फिल्म के. सर और एक सवाल है कि अभी जैसे आपने विनोद जैसे एक ऐसे तबके से, मतलब आपने हमारा अगर गांव देखा तो बहुत छोटा तबका है और वहाँ से आज उसको नेशनल लेवल पर आप और उसका टैलेंट तो है ही, लेकिन कैसे है कि हमारे पास टैलेंट तो बहुत रहता है लेकिन टैलेंट को प्रेजेंट करने में काफ़ी कठिनाइयाँ होती है. जैसे कि हमारा यहाँ का सब माहौल देखते हैं. तो भविष्य में और कुछ विनोद के साथ या ऐसे कुछ करने का आपकी मंशा है? वो तो शुरुआत इससे होगी, ये लिख के लेके आएगा तो है. क्योंकि इसी वो क्या होता है कि एक फिल्मकार, एक कलाकार के अंदर सबसे ज़रूरी चीज़ होती है ईमानदारी, जो विनोद के अंदर भरपूर है. ईमानदारी अपनी दुनिया के प्रति, अपने लोगों के प्रति, अपनी. और विनोद के अंदर एक चीज़ नहीं है, ये निराशावादी नहीं है, ये निराशावादी नहीं है. तो ये मुझे मालूम है, हर चीज़ को इसका दुनिया को देखने का तरीका ही अलग है, मुझसे तो बिल्कुल अलग. मेरे अंदर सिनिसिज्म आ जाता है, मुझे गुस्सा आ जाता है. विनोद इतना कहाँ से आया है
मुझसे ज़्यादा गुस्सा तो इसके अंदर होना चाहिए, लेकिन इसके अंदर है नहीं। तो विनोद को देख के अंदर से वो होप मिलती है। सर एक थोड़ा सा अलग सवाल है, सत्या के 25 साल अभी पूरे हुए हैं और अभी उस टाइप का एक जॉनर जो है, तो वैसे कुछ अभी आपका कुछ ये है प्लान है कि उसका रीमेक या उसके जैसे कुछ बना? वो राम गोपाल वर्मा की फिल्म है। ऐसी फिल्म जो है ना निर्देशक की होती है, वो राम गोपाल वर्मा की फिल्म है। लेकिन सर वो जितनी उनकी है उतनी आपकी भी है। मेरा स्कूल था वो, अच्छा। उनकी पिक्चर थी और मेरा स्कूल था वो। मैंने सीखा उस पिक्चर में, मैंने सब कुछ सीखा। मुझे गलती करने का मौका मिला, मुझे सीखने का मौका मिला, मुझे बहुत सारे मौके दिए गए और बहुत कुछ सीखने को मिला। वो स्कूल की बात कर रहे हैं, अभी कुछ खबरें आई थी कि आप फिल्म स्कूल या ऐसे कुछ आप साउथ plan- में कोट्टायम में एक फिल्म इंस्टीट्यूट है, जो मैं जब भी मुझे समय मिलेगा मैं वहाँ पे जाऊँगा। अभी उनका 0 ईयर चल रहा है, तो जब वापस सब शुरू होगा, खोलेगा, तो मैं जब भी समय मिलेगा मैं जाऊँगा वहाँ पे पढ़ा। तर जाता जाता विनोद तुझ्याकडे येतोय पुन्हा की आता कस्तुरी खूप मोठं स्वप्न आहे तुझं, म्हणजे या कस्तुरीचा जो सुगंध आहे तो पूर्ण देशभरात दरवळणार आहे आता. तर काय सांगशील की लोकांनी हा सिनेमा का बघावा? मला वाटते आपण आपल्या आसपास जी काय स्वच्छता बघतो, जे लोक काम करतात, मॅन्युअल सॅव्हिंजिंग असेल किंवा झाडू कामगार असतील, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये रिस्पेक्ट निर्माण व्हावा किंवा जो रिस्पेक्ट आहे तो वाढावा. कारण शेवटी आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून कोणतरी झटतंय तिकडे, कोणतरी काम करतंय आणि त्यासाठी आपण प्रति रिस्पेक्ट असला पाहिजे. तो रिस्पेक्ट राहावा, असेल तो वाढावा आणि त्या मुलाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची कस्तुरी मिळण्यामध्ये मदत व्हावी आणि ती 8 तारखेला तुम्हाला नक्कीच बघितल्यावर आशा आहे की मिळेल, भेटेल आणि ज्या आसपास आपल्या जे काही लोक आहेत जे कामं करत आहेत त्यांना रिस्पेक्टने बघा, मी एवढंच सांगेन. विनोद मला एक सांग की खरं तर असे विषय हाताळताना आपल्याला सगळ्यात मोठं जे टेन्शन असतं ते असतं की प्रोड्युसर, म्हणजे मराठी सिनेमा आजकाल आपण बघतोय की मराठी सिनेमे इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मित होत आहेत, परंतु अशा कस्तुरीसारख्या एक विषयाला प्रोड्युसरचं आव्हान जे होतं ते कसं पेललंस? तुम्हाला तसं खरंच आहे ते, कारण अशा विषयाला निर्माते भेटणं म्हणजे तेव्हाही अवघड होतं 18 साली किंवा आताही तशीच परिस्थिती, फार बदल झालेला नाही आहे. तर सुदैवानं माझी आणि अजय डोके सरांची ओळख एफटीआयमध्ये झाली आणि त्यांना माझं पहिलं काम पोस्टमार्टम हे कन्सेप्ट वाईज खूप आवडलं आणि ते म्हणाले की असं काही कंटेंट असेल तर आपण नक्कीच सोबत काम करूया. मग त्यांनी त्यांच्या काही सोबतच्या मित्रांना बोलले, चर्चा केली आणि त्यांनी असा निर्णय घेतला की एक 8-10 महिला एकत्र येऊन एक इन्साइट फिल्म स्थापन करत आहेत कंपनी आणि त्याच्या अंडर हा पहिला प्रोजेक्ट आपण करतोय. तर मला वाटतं की ते सगळ्यात मोठं आमची आत्तापर्यंतची काय म्हणतात अचिव्हमेंट होती. कारण निर्माते भेटणं, आता माझ्या आसपास बरीच मित्रमंडळी आहेत जे निर्माते शोधत आहेत आणि मला तो भेटल्यानं मला एवढा आनंद झाला की नंतर त्यांनी मला सगळ्यात महत्त्वाचं हे केलं की मला फ्रीडम दिलं सिनेमा बनवण्यासाठी, की तुझ्या मनातला सिनेमा बनव बाबा तू आणि तुला हवा तसला सिनेमा बनव. मला वाटतं की तेच फ्रीडम आम्ही घेऊन आम्ही सिनेमा केला आणि तो राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. मला तुमच्या निमित्तानं मला माझ्या जी 8 महिला निर्माते आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं आहे की त्यांनी आमचा विश्वास टाकला आणि हा सिनेमा झाला किंवा त्यांच्यामुळं झाला आणि त्यानंतर मग अनुराग सरांनी, नागराज सरांनी त्याला सपोर्ट केला आणि आज 8 डिसेंबरला तो आपल्या समोर येतोय, तो तुम्ही नक्की बघा. तर विनोदची ही जी कस्तुरी आहे ती संपूर्ण देशभरात या कस्तुरीचा सुगंध दरवळावा अशी आम्ही मुंबई तककडून सुद्धा तुला शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद अनुराग सर, समर्थ, श्रवण आणि विनोद मुंबई तकशी संवाद साधला. आपल्याला यासह अनेक अशाच अजून कुठल्या गोष्टींवरती आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील किंवा राजकीय, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातील विविध व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.